एकात्मिक तिकीट प्रणालीचं पंतप्रधानांच्या हस्ते अनावरण होण्याची शक्यता आहे। मुंबईकरांची प्रवास करताना वेगवेगळ्या ठिकाणी तिकीट खरेदीपासून सुटका होणार आहे। तिकीट काढताना लागणारा प्रवाशांचा वेळ आता वाचणार आहे। गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा झाली आहे। शिर्डीतील हॉटेल सन अँड सँड मध्ये बंद दाराआड ही चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज अहिल्यानगर दौऱ्यावर आहेत। लोणी इथे पूर्णाकृती पुतळ्याचं अमित शहांच्या हस्ते अनावरण होणार आहे। कार्यक्रमाला मुख्यमंत्री देखील उपस्थित राहणार आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिक दौऱ्यावर आहेत। एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत संध्याकाळी बूथ प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांची कार्यशाळा होणार आहे। देशावर बेडगी प्रेम करणाऱ्यांची राजवट सध्या सुरू असल्याचं राहुल गांधींवर गोळ्या चालवण्याची भाषा उघडपणे केली जाते, तर सोनम वांगचुक सारख्या देशभक्तांना देशद्रोही ठरवून संस्कृती संविधानाचा खेळ खंडोबा केला जातोय। सामनातून ही टीका करण्यात आली आहे। वाशिममध्ये वंचित बहुजन आघाडीची जिल्हास्तरीय बैठक आहे। स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणुका ताकदीने लढवण्याचा कार्यकर्त्यांनी निर्धार केलाय। फलोत्पादन औषधी वनस्पती मंडळ बंद करण्याची सरकारवर नामुष्की आहे। 2014 नंतर मंडळाच्या निधीकरता आवश्यक पाठपुरावा न झाल्यानं निधीत घट झाली आहे। सरकारकडून या संदर्भातील शासन निर्णय जाहीर करण्यात आलाय। आजपासून 3 दिवस मनसे नेते मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत। बाळा नांदगावकर आणि मनोज चव्हाण मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत। लातूर, धाराशिव, सोलापूर येथील शेतकऱ्यांच्या त्या भेटी घेणार आहेत। जे कुणाला जमलं नाही ते महायुतीने केलं। टीकेपेक्षा बहिणींच्या चेहऱ्यावरील आनंद महत्वाचा। टीकेकडे लक्ष न देता योजना सुरूच ठेवणार। उद्धव ठाकरेंच्या टीकेला आदिती तटकरेंनी हे प्रत्युत्तर दिलंय। नागपूरच्या विमानतळ धावपट्टीला विलंब। आठवड्यात पूर्ण होणाऱ्या धावपट्टीला 1.5 वर्ष लावली। नागपूरकरांना 150 कोटींचा चुना लावला। गडकरींनी विमानतळ प्राधिकरणावर असं म्हणत थेट हल्ला केला। सिंहस्थ कुंभमेळा ऐतिहासिक असेल। 12 ते 14 हजार कोटी कुंभमेळ्याला लागतील। पालकमंत्री वेगळा विषय, मी सध्या कुंभमेळा मंत्री आहे। मंत्री गिरीश महाजन यांनी हे वक्तव्य केलंय। जिथे भाजपा सक्षम आहे तिथे स्वबळावरच लढणार, गणेश नाईक यांनी शिंदेंना हे आवाहन केलंय। तर एसटी प्रवर्गाचं प्रमाणपत्र नाही तर मतही नाही। दीपक बोऱ्हाडे यांनी सरकारला थेट इशारा दिलाय। समाजाच्या भेटीगाठीसाठी राज्यभर दौरे करणार। धनगर आंदोलक दीपक बोऱ्हाडेंनी ही माहिती दिली आहे। जिल्हा परिषद निवडणुकीची संध्याकाळपर्यंत घोषणा। दिवाळीनंतर 2 दिवसात आचारसंहिता जाहीर होईल। मंत्री चंद्रकांत पाटलांनी ही महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे। गौतमीवर कारवाईसाठी पोलिसांवर दबाव आणणं बरं नव्हे। रोहित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर ही टीका केली आहे। त्यावर मला शिकवण्याची गरज नाही, चंद्रकांत पाटलांनी रोहित पवारांना प्रत्युत्तर दिलंय। चंद्रकांत पाटलांनी निलेश घायवळला पोसलं। घायवळला विदेशात पळून जाण्यास चंद्रकांत पाटलांकडून मदत झाली। धंगेकर यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर हे गंभीर आरोप लावलेत। सिंधुदुर्गमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का बसलाय। वैभववाडीचे तालुका अध्यक्ष मंगेश लोके यांनी भाजपात प्रवेश केलाय। जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून हा प्रवेश केला गेलाय। विधी आणि न्याय विभागाची परवानगी न घेता GR कसा? छगन भुजबळ यांनी बैठकीत हा सवाल उपस्थित केला। तर हैदराबाद गॅझेटचा शासन निर्णय रद्द करा। बैठकीत विजय वडेट्टीवारांनी ही मागणी केली आहे। GR रद्द करण्यावर जरांगे वडेट्टीवारांवर संतापल्याचं पाहायला मिळालं। मराठ्यांचा GR रद्द करा अशी मागणी विजय वडेट्टीवारांनी केली।
नव्या जीआरमुळे ओबीसी आरक्षणाला धोका नाही, कागदपत्राशिवाय जात प्रमाणपत्र मिळत नाही, बबनराव तायवाडेंनी हे वक्तव्य केलंय. कुणीही जीआरचा फायदा घेऊ नये, ओबीसींनी 10 तारखेचा मोर्चा मागे घ्यावा, चंद्रशेखर बावनकुळेंनी ओबीसींना हे आवाहन केलंय. 10 तारखेपर्यंत मराठ्यांचा जीआर रद्द करा, वडेट्टीवारांनी महायुतीला मुदत दिलेली आहे. जीआरमुळे 2 समाजात दरी निर्माण होतीये, वडेट्टीवार यांनी हे वक्तव्य केलंय. ठाण्यात अभिजात मराठी भाषा गौरव सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय. 7 ऑक्टोबर रोजी राम गणेश गडकरी रंगायतन इथे या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय. एडीएमसीची अंतिम प्रभाग रचना जाहीर झाली आहे. हरकतींवर दुर्लक्ष करत 27 गावे महापालिकेत कायम असणार आहेत. रस्त्यावर लढण्याची वेळ आली तरी लढू, खासदार सुरेश म्हात्रेंनी हा इशारा दिलाय. तर केडीएमसी निवडणुकीच्या अंतिम प्रभाग रचनेवर मनसेने आक्षेप नोंदवलाय. मनसे जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. भिवंडीत शिवरूपानंद महाराज यांच्या वतीनं अधिवेशनाचं आयोजन करण्यात आलं. पथप्रसार करण्यासाठी संत अखिल समिती महाराष्ट्र प्रदेशातर्फे हे आयोजन करण्यात आलं. अधिवेशनात 127 संप्रदायातील शेकडो साधू संत सहभागी झाले होते. कोल्हापूरच्या चंदगड तालुक्यात हरिनाम सप्ताहाची सांगता झाली आहे. यावेळी बुजवडे गावातील गावकऱ्यांनी अभंग आणि कीर्तन करत गावातून दिंडी काढली. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नोकर भरतीला परवानगी मिळाली आहे. 559 पदभरतीला सहकार खात्याकडून मंजुरी मिळाली आहे. सहकार विभागाच्या मंजुरीमुळे पालकमंत्री चंद्रकांत पाटलांना मात्र धक्का बसला. गडचिरोलीत अनुकंपा आणि सरळ सेवेच्या 210 उमेदवारांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आलंय. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 80 तर अनुकंपा तत्वावरील 130 उमेदवारांचा समावेश आहे. निलेश घायवळचं आधार कार्ड लोकशाहीच्या हाती लागलंय. आधार कार्डवर गायवळ असं आडनाव आहे. आडनावात फेरबदल करून घायवळने हा पासपोर्ट मिळाल्याचं समजतंय. तर शंकर पाटोळे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त लाच प्रकरणातील शंकर पाटोळेंवर हा ठपका आहे. या प्रकरणी 2 दिवसाची पोलीस कोठडी त्यांना सुनावण्यात आली आहे. अनुष्का मोरे यांची वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयात आयुक्त म्हणून अनुकंपा तत्वावर नियुक्ती झाली आहे. अनुष्का मोरे 26/11च्या दहशतवादी हल्ल्यातील शहीद पोलीस उपनिरीक्षक प्रकाश मोरे यांच्या कन्या आहेत. मराठा आरक्षणासंदर्भात सुनावणी पुढे ढकलण्यात आली. आता 15 ऑक्टोबरला दुपारी 3 वाजता पुढील सुनावणी होणार आहे. अपरिहार्य कारणास्तव सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. परभणीत दसरा दिवाळीच्या पार्श्वभूमीवर महिलांकरता खास उपक्रम राबवण्यात येतोय. शिवसेनेच्या वतीनं 12,000 साड्यांचं वाटप आहे. सईद खान आणि बालाजी कुऱ्हाडे यांच्या नेतृत्वात या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. ठाण्यात बंजारा समाजानं आंदोलन केलंय. हैदराबाद गॅझेटनुसार एसटी ब मध्ये आरक्षण मिळवण्याच्या मागणीकरता बंजारा समाज आक्रमक झालेलं पाहायला मिळालं. वाशिममध्ये सप्टेंबर महिन्यात एसटीच्या तब्बल 53 फेऱ्या रद्द झाल्यात. मुसळधार पावसाचा एसटीला फटका बसलाय. एसटी महामंडळाला 30,60,000 रुपयांचा फटका बसलाय. सोलापूर तुळजापूर महामार्गावरील वाहतूक मार्गात बदल करण्यात आलाय. कोजागिरी पौर्णिमेनिमित्त हजारो भाविक तुळजापूरला पायी चालत जात असल्यानं हा निर्णय घेण्यात आला. गडचिरोलीत परिवहन आयुक्तांनी रस्ता सुरक्षेचा आढावा घेतला. यावेळी अपघाताच्या कारणांचा अभ्यास करून उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या. ठाकरेंच्या शिवसेनेनं आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर खड्डे भरण्यास सुरुवात झाली. शहरातील खड्डे भरताना कामाची पाहणी करण्यात आली. 15 दिवसात शहरातील खड्डे भरा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आलाय. राज्यात शक्ती चक्रीवादळाचा इशारा आहे. मुंबई, रायगड, रत्नागिरी, पालघर आणि सिंधुदुर्ग या किनारी जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आलाय.
जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस कोसळणार आहे. बुलढाण्यात महाबीजकडून शेतकऱ्याची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आलाय. सीड्स प्लॉट लावण्यासाठी बोगस बियाणे देण्यात आले. तत्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी शेतकऱ्यांनी मागणी केली आहे. पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे मोठं नुकसान झालंय. पालकमंत्री गणेश नाईक यांनी नुकसानीची पाहणी केली आहे. नुकसानग्रस्तांना तातडीनं मदत देण्याचं नाईकांनी आश्वासन दिलंय. धाराशिवमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी आंदोलन छेडलं. पंजाबच्या धर्तीवर शेतकऱ्यांना 50,000 रुपयांची मदत आणि संपूर्ण कर्जमाफी करावी अशी शेतकऱ्यांची मागणी. प्रवरा उद्योग समूहाच्या वतीनं पूरग्रस्त भागाकरता 1 कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी ही माहिती दिली आहे. जालना जिल्ह्याला अतिवृष्टीच्या यादीतून वगळण्यात आलाय. निवासी उपजिल्हाधिकाऱ्याच्या चुकीमुळे जिल्ह्याला अतिवृष्टीतून वगळलं गेलं. सरकार सरसकट मदत करण्याच्या निर्णयापर्यंत महायुतीच्या आमदारांकडून शेतकऱ्यांना हा धीर देण्यात आलाय. कोल्हापुरात सोयाबीनच्या उभ्या पिकांवर शेतकऱ्यानं ट्रॅक्टर फिरवलाय. वारणा नदीला आलेल्या महापुरामुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय. सरकारने आर्थिक मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. चंद्रपूरमध्ये काँग्रेसचा मोर्चा ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीकरता हा मोर्चा काढण्यात आला. राज्य सरकार ओला दुष्काळ जाहीर करण्याबाबत दुटप्पी भूमिका घेत असल्याचा आरोप आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील 5 लाख हेक्टरहून अधिक शेती उद्ध्वस्त झाली आहे. अनुदानाच्या अटी शिथिल करून मदत जाहीर करावी अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. पैठणमध्ये विविध मागण्यांकरता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं रास्ता रोको आंदोलन आहे. राजू शेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत हे आंदोलन करण्यात आलं. अलिबागमध्ये बनावट नोटांचा पर्दाफाश झालाय. लाखो रुपयांच्या बनावट नोटांसह 1 जण अटकेत आहे. वृद्ध महिलांना लक्ष्य करणाऱ्या चेन स्नॅचरला दहिसर पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्यात. GRPच्या मदतीनं मध्य प्रदेशातील बुरहानपूर येथून या आरोपीला अटक करण्यात आली. विरारमध्ये नालासोपारा विरार लिंक रोडवर भर रस्त्यात खड्डा पडलाय. खड्ड्यामुळे अपघात होऊन तरुणाला दुखापत झालीय. प्रशासनाविरोधात नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केलाय. उत्तर प्रदेशच्या फरुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये स्फोट झालाय. मिथेन गॅस गळतीमुळे हा स्फोट झाल्याचं समजतंय. या दुर्घटनेत 2घांचा मृत्यू झालाय तर 7 जण जखमी झालेत. अपघातानंतर घटनास्थळी पोलीस बंदोबस्त तैनात आहे. ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन झालंय. वयाच्या 87व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रसिद्ध अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन झालंय. आशिष शेलार यांनी छत्रपती शिवाजी पार्क स्मशानभूमीत पार्थिवाचं दर्शन घेतलं. उल्हासनगरच्या शासकीय महिला सुधारगृहातून 12 महिला पळाल्यात. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस दाखल झाले. 6 महिलांना अटक करण्यात आली आहे. तर धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणकर्त्या महिलेनं आत्महत्येचा प्रयत्न केलाय. शेतकरी कर्जमाफीसह विविध मागण्यांकरता शेतकऱ्यांचं उपोषण सुरू आहे. गडचिरोलीतील अहेरीचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांचं दुर्गादेवी विसर्जन मिरवणुकीत नृत्य पाहायला मिळालं. मिरवणुकीत आदिवासी संस्कृतीची झलक दाखवणारं पथक, वायोलिन वाद्य पथक, दाक्षिणात्य वाद्यवृंदांचा समावेश होता. बीडच्या खासदार स्वर्गीय केशर क्षीरसागर यांचे 19वे पुण्यस्मरण. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी आदरांजली वाहिली. पुण्यस्मरणानिमित्त ढोक महाराजांच्या कीर्तनाचं आयोजन करण्यात आलं होतं. गिरगावात फूड स्टॉलवर गॅस सिलेंडरला आग लागली. खाडीलकर रोड परिसरात ही घटना घडली. आगीत स्टॉल जळून खाक झालाय. स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे होणारा मोठा अनर्थ मात्र टळलाय. तर 3 वर्षीय चिमुकल्यानं आईचा जीव वाचवलाय. मुलानं आईला बाजूला खेचल्यानं अनर्थ टळलाय.
बिहारच्या सौदागर पट्टी परिसरात ही घटना घडली आहे. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. जोगेश्वरी मेट्रो स्टेशन खालील खड्ड्यात एका तरुणाचा पाय अडकला. अग्निशमन दलानं खड्डा खोदून या तरुणाला सुखरूप बाहेर काढलाय. जुन्या वादाच्या रागातून नाल्यात फेकून दुचाकी जाळल्यात. उल्हासनगरमधील हा धक्कादायक प्रकार समोर आलाय. अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. नाशिक रोड परिसरात बिबट्याचं दर्शन झालंय. परिसरात मात्र नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. वन विभागानं पिंजरा लावून या बिबट्याला जेरबंद करण्याची नागरिकांची मागणी आहे. सोनम वांगचुक यांच्या अटकेविरोधातील याचिकेवर सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. वांगचुक यांना 26 सप्टेंबरला राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली अटक करण्यात आली. वांगचुक यांच्या तातडीनं सुटकेच्या मागणीकरता पत्नी गीतांजली अंगमो यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. तामिळनाडूत कोल्ड्रिफ्ट कफ सिरपच्या विक्रीवर 1 ऑक्टोबरपासून बंदी घालण्यात आली आहे. कफ सिरपच्या नमुन्यात भेसळ आढळल्यानं उत्पादन आणि विक्री थांबवण्याचे हे आदेश देण्यात आले. छत्तीसगडमध्ये 103 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं. यातील 49 नक्षलवाद्यांवर एकूण 1 कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं. 1 जानेवारी ते 1 ऑक्टोबर पर्यंत एकूण 410 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलंय. कसोटीनंतर शुभमन गिल एकदिवसीय संघाचा कर्णधार आहे. बीसीसीआयच्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय. वर्ध्यात तडीपार गुन्हेगाराकडून सेलू शहरात मोठ्या प्रमाणात दारूची वाहतूक सुरू आहे. गुन्हेगाराला अटक करत गाडीसह दारू साठा जप्त करण्यात आलाय. रत्नागिरीत 9 ते 14 वयोगटातील 50,000 मुलींना HPV लस देण्यात येणार आहे. भविष्यात मुलींना कॅन्सरचा धोका टाळण्यासाठी ही लस देण्यात येणार आहे. लसीकरण करणारा रत्नागिरी राज्यातला हा पहिला जिल्हा आहे. सिल्लोडमध्ये भाजपच्या वतीनं GST धोरणासंदर्भात व्यापारी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय. आमदार संजय केणेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळावा पार पडलाय. अमरावतीत घरफोड्यांची आंतरराज्यीय टोळी क्राईम ब्रँच कडून ट्रॅप करण्यात आली. 4 जणांना अटक करण्यात आली असून 27 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आलेत. एकूण 21,36,688 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. वर्ध्यात दुर्गा मूर्ती विसर्जन मिरवणुकीदरम्यान 2 गटात वाद झाला. वाद सोडवण्यास गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्याच्या हातावर धारदार शस्त्रानं वार करण्यात आले. 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे. बुलढाण्यात बावनबीर गावात देवी विसर्जन रॅलीत दगडफेक झाली आहे. 5 ते 7 लोक जखमी झालेत. सध्या गावात तणावपूर्ण शांतता आहे. मध्य रेल्वेवर आज मेगा ब्लॉक आहे. नियमित देखभाल आणि अभियांत्रिकी कामांसाठी हा मेगा ब्लॉक आहे. भायखळा स्थानकावर विशेष ट्रॅफिक ब्लॉक आहे. दिवाळीच्या तोंडावर वीज दरवाढ झाली आहे. प्रति युनिट 35 ते 95 पैशापर्यंत बिल वाढणार आहे. सप्टेंबरमध्ये झालेल्या वीज वापरावर इंधन समायोजन शुल्क आकारण्याचा महावितरणाचे आदेश आहेत. अमरावती शहरात बिबट्याची दहशत पाहायला मिळते. बांबू गार्डनमध्ये गायीची शिकार करताना बिबट्या कॅमेऱ्यात चित्रित झालाय. नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलंय. भारत-पाकिस्तान महिला क्रिकेट सामना आहे. ICC वन डे विश्वचषक स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तानमध्ये हा सामना रंगेल. आरे कॉलनीत 32 वर्षीय व्यावसायिक नृत्यांगनेवर अत्याचार झालाय. तक्रारीनंतर गुन्हा नोंदवून आरोपीला अटक करण्यात आली आहे. 22 वर्षीय प्रशिक्षकाकडूनच नृत्यांगनेवर अत्याचार झाल्याचं समजतंय. कोल्हापुरात खडक गल्ली इथे उरुसाची मिरवणुकीदरम्यान दगडफेक प्रकरणी 11 जणांना अटक करण्यात आली आहे. परिसरात तणावाचं वातावरण आहे. पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात आहे. चिंचपोकळीत फुटपाथवर अवैध कबुतरखाना सुरू आहे. मुंबईत आर्थर रोड जेल शेजारी अवैधरित्या कबुतरांना दाणा टाकणं सुरू आहे. हायकोर्टाच्या आदेशानंतरही मुंबईत नियमांचं उल्लंघन केलं जात आहे. विनापरवाना होर्डिंग लावल्याप्रकरणी आंदेकर टोळीवर एकाच दिवशी 2 गुन्हे दाखल करण्यात आलेत. 8 जणांविरोधात समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय.
पुण्यात दहशत माजवण्याकरता गाड्यांची तोडफोड करण्यात आली. काशीवाडी आणि लोहिया नगरमध्ये अज्ञातांकडून ही तोडफोड करण्यात आली. पोलिसांकडून तपास सुरू आहे. चंद्रपुरात अन्न आणि औषध प्रशासन विभागानं भेसळयुक्त अन्नपदार्थांवर कारवाई केली आहे. 17,26,000 रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला. वर्ध्यात दारू विक्रेत्यांवर गुन्हा दाखल झालाय. 4,57,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. 2,000 लिटर कच्चं मोहा रसायन नष्ट करण्यात आलंय. गौतमी पाटीलच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. गौतमी पाटील वाहन अपघाताचा तपास पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलाय. वाहनाचे ड्रायव्हरचे रक्ताचे नमुने फॉरेन्सिकला पाठवण्यात आले. गौतमीवर कारवाईसाठी पोलिसांवर दबाव आणणं बरं नव्हे. रोहित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर ही टीका केली आहे. मला शिकवण्याची गरज नाही, चंद्रकांत पाटलांनी रोहित पवारांना हे प्रत्युत्तर दिलंय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.